जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे। आपण आई काळूबाईवरती भाग 1 हा व्हिडिओ प्रदर्शित केला आणि आज आपण काळूबाईवरती भाग 2 ह्या व्हिडिओमध्ये काही माहिती घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आई काळूबाईचं अवतार रहस्य, की आई काळूबाई मुळामध्ये श्री महाकालीचा अवतार आहे। या व्हिडिओमध्ये आपण काळूबाईच्या अवतीभवती असणाऱ्या इतर दैवतांविषयीची माहिती घेणार आहोत। सर्वांनाच माहिती आहे की आई काळूबाईचा संरक्षक म्हणून जाळीतला म्हसोबा हा देव येतो। त्यानंतर गोंजीर बुवा, मांगीर बुवा, धावजी पाटील हे सुद्धा आईचे गण म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात। आणि 52 चेडा नावाचा एक प्रकार हा सुरूरमध्ये बघायला मिळतो, परंतु धावजी पाटलांच्या मंदिराच्या जवळ असणाऱ्या ठिकाणाला मात्र पंचचेडा मंदिर असं म्हटलं जातं। ही सर्व भानगड काय आहे किंवा ह्या गोष्टी कशासाठी आहेत हे आपण आता टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने बघणार आहोत। बघा, ज्या वेळेला शक्ती अवतार घेते तर ह्या शक्तीच्या सोबत तिचे गण, तिचे वीर आणि तिचे भैरव हे सुद्धा आलेले असतात, अवतार घेत असतात। जसं की देवीची 51 शक्तिपीठे आहेत आणि ह्या 51 शक्तिपीठांमध्ये देवीच्या मंदिराजवळ 51 प्रकारचे भैरव सुद्धा आहेत। जसं प्रथम शक्तिपीठ म्हणजे पाकिस्तान निवासी श्री हिंगलाज माता शक्तिपीठ। हे शक्तिपीठ सध्या बलुचिस्तान म्हणजेच पाकिस्तानमध्ये आहे। या ठिकाणी देवी हिंगुला नावाने, तर देवीचा भैरव हा भीमलोचन ह्या नावाने प्रसिद्ध आहे। तुळजापूरच्या भवानीचा भैरव हा रंक भैरव आणि टोळ भैरव म्हणून प्रसिद्ध आहे। माहूरगडच्या श्री रेणुकेचा भैरव हा झंपटनाथ म्हणून प्रसिद्ध आहे। तर आई काळूबाई हिच्या जवळ असणारा भैरव हा जाळीतला म्हसोबा म्हणून प्रसिद्ध आहे। म्हसोबा ह्या शब्दाचा अर्थ होतो महेश बुवा आणि महेश ह्या शब्दाचा अर्थ होतो महादेव। म्हसोबाचे एकूण 2 प्रकार आहे। पहिला प्रकार म्हणजे महिषासुराचा वध झाल्यानंतर महिषासुराचं कापलेलं शिर, महिषासुराचं कापलेलं मुंडकं जे ठेवण्यात आलं त्याला सुद्धा म्हसोबा म्हणण्याची प्रथा आहे। आणि महादेवाचं जे एक रूप आहे ज्याला महेश बुवा म्हणजेच म्हसोबा, महेश ह्या शब्दाचा अर्थ म्हस असा झाला आणि बुवा ह्या शब्दाची संधी बा अशी झाली, म्हणजेच महेश बुवा अर्थातच म्हसोबा। तर आई काळूबाईच्या वाटेवरती लागणारा जाळीतील जुना म्हसोबा हे एक भैरव स्वरूप आहे। कारण त्याला आपण महिषासूर म्हणू शकत नाही, कारण आई काळूबाईने महिषासुराचा नाही तर लाख्यासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे। म्हणजेच इथे महिषासुराचा मुद्दा हा खोडून निघतो। मुळामध्ये मग ही देवी मांढरगडावरती का आली तर याच्याविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा मिळत नाही, परंतु आपण शक्यतेच्या अनुमानावरती मात्र अंदाज लावू शकतो। तर या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करत आहे। हे मत मी स्वतः ध्यानामध्ये समाधी अवस्थेमध्ये असताना जे मला व्हायब्रेशन प्राप्त झाले, ज्या काही मला अनुभूती प्राप्त झाल्या त्या आधारे मी मांडत आहे। आणि हे मत 100% बरोबरच असेल असा मी दावा सुद्धा करत नाही आहे, परंतु तरी सुद्धा ते या ठिकाणी मांडणं मी महत्त्वाचं समजतो। आई काळूबाई मांढरगडावरती येण्याचं कारण म्हणजे मांडव्य ऋषी। मांडव्य ऋषीला लाख्यासूर नावाच्या एका मनुष्यरूपी राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली। आता तुम्ही म्हणाल की राक्षस पण आहे आणि मनुष्य रूप पण आहे, हे कसं काय शक्य आहे? तर शक्य आहे। यासाठी आपल्याला थोडं जुन्या काळामध्ये जावं लागेल, काही युगांपूर्वी जावं लागेल। परशुराम अवतार ज्या वेळेला झाला, ह्या परशुराम अवतारामध्ये आई रेणुका मातेच्या पतीचं म्हणजेच जमदग्नी ऋषींचा वध हा कार्तवीर्य राजाने उर्फ सहस्रार्जुन राजाने केला। त्याला कार्तवीर्य हे त्याचं खरं नाव आणि सहस्रार्जुन हे त्याला मिळालेलं दुसरं नाव। हा एक राजा होता, राक्षस नव्हता, परंतु राजा असूनही त्याच्या अंगामध्ये असणारे गुणधर्म हे राक्षसी होते आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेने त्याने जमदग्नी ऋषींचा वध केला। आणि त्याचा वध करण्यासाठी भगवान महाविष्णूंनी परशुराम अवतार धारण करून त्याचा वध केला। हे आपणा सर्वांना माहिती आहे, जे धार्मिक ग्रंथ वाचतात त्यांना सुद्धा माहिती आहे।
मग ज्या पद्धतीने सहस्रार्जुन किंवा कार्तवीर्य राजा हा मनुष्यरूपी राक्षस होता, त्याच पद्धतीने लाख्य असुर म्हणजेच लाख्यासूर हा सुद्धा एक दुष्ट राजा होता, राक्षसी मनोवृत्तीचा मनुष्य होता। त्याच्यामध्ये भयंकर बळ होतं। त्याने अनेक आसुरी साधना करून स्वतःमध्ये आसुरी शक्ती सामावून घेतल्या होत्या, मायावी शक्ती सामावून घेतल्या होत्या। ह्या लाख्यासुराने मांडव्य ऋषींना त्रास देण्याला सुरुवात केली आणि मांडव्य ऋषींनी भगवान महादेवाची उपासना केली। महादेवाच्या उपासनेमध्ये महादेवांनी स्वतःच्या हातातील त्रिशूळ हा लाख्यासुराच्या वधासाठी सज्ज केला आणि त्या त्रिशूळाला आज्ञा दिली की तू जाऊन आता लाख्यासुराचा वध कर। आणि महादेवाच्या हातामध्ये असणारा हा त्रिशूळ म्हणजे भगवती श्री महाकाली जगदंबा होय। आता या ठिकाणी तुम्ही मला प्रश्न विचारसाल की असं कुठं दिलेलं आहे की महादेवाच्या हातामधला त्रिशूळ म्हणजेच महाकाली? तर यासाठी आपल्याला श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे। नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ आणि महाकाली यांच्या युद्धाचा एक प्रसंग अडूळ नावाच्या गावामध्ये घडला म्हणून विशेष संदर्भ आलेला आहे। ह्या अडूळ नावाच्या गावामध्ये भगवान महादेवाच्या हातातील त्रिशूळाचीच स्थापना महाकाली म्हणून केलेली होती। आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला हेही वाचायला मिळतं की स्वतः महाकालीने समोर येऊन मच्छिंद्रनाथांना सांगितलं की हे मच्छिंद्रा, मी महाकाली म्हणजेच भगवान महादेवाच्या हातातील त्रिशूळ होते, अनेक राक्षसांचा मी वध केला आणि विश्रांती घेण्यासाठी ह्या गावामध्ये थांबलेली आहे, तरी सुद्धा तू माझी झोप मोडू नकोस। हा झाला नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचा आधार। इथेच सिद्ध होतं की महादेवाच्या हातातील त्रिशूळ म्हणजेच महाकाली होय आणि ह्याच त्रिशूळाने येऊन लाख्यासुराचा वध केला। म्हणजेच त्रिशूळाला असणारे 3 टोक समोरचे, त्रिशूळाला 3 टोके असतात, त्यातील पहिलं टोक रज, दुसरं टोक तम आणि तिसरं टोक म्हणजे सत्व, राजसिक, तामसिक आणि सात्विक अशा त्रिगुण रूपाने भगवती महाकालीने लाख्यासुराचा वध केला। आणि तीच महाकाली श्री काळूबाई म्हणून भोळ्या भक्तांनी त्या ठिकाणी स्थापन केली आणि अशा पद्धतीने आई काळूबाई मांढरगडावरती स्थानापन्न झाली। ज्या ठिकाणी शक्तीने स्थान घेतलं त्या ठिकाणी भैरव येणारच, कारण शास्त्रवचन आहे ज्या ज्या ठिकाणी शक्ती अवतार घेईल त्या त्या शक्तीपीठावरती भैरव सुद्धा अवतार घेईल। आणि म्हणूनच आई काळूबाईच्या रस्त्यालगत गावाच्या अंतराजवळ जो जुना रस्ता आहे त्या जुन्या रस्त्यापासून जुनी पाऊलवाटेने भक्त पहिले म्हसोबाचं दर्शन घेत होते, आई काळूबाईचं दर्शन घेत होते। दुसरा विषय आता येतो की 52 चेडा हा काय प्रकार आहे। मुळामध्ये 52 चेडा नावाचा कुठलाच प्रकार अस्तित्वात नाही आहे। पुन्हा मी रिपीट करतो, 52 चेडा नावाचा कुठलाच प्रकार अस्तित्वात नाही आहे। चेडे फक्त 5च प्रकारचे असतात आणि 5ला पंच म्हटलं जातं, म्हणून पंचचेडा हाच शब्द योग्य आहे। आणि म्हणूनच आपल्याला धावजी पाटलांच्या अवतीभोवती पंचचेड्याची स्थापना बघायला मिळते। मग आता नेमका 52 चेडा हा शब्द कसा काय आला? तर 52 चेडा हा शब्द 52 वीर ह्या शब्दापासून तयार झाला। अनेक मंत्रांमध्ये आपल्याला 52 वीर आणि 64 जोगिनी यांची उक्ती, यांची दंतकथा ऐकायला मिळते। अनेक शास्त्रांमध्ये सुद्धा त्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे। जुन्या काळातील व्यक्तींना काही शब्दांचा उच्चार स्पष्टपणे होत नव्हता, मग त्यांनी त्यांच्या मनाने हे नवीन नवीन नावं तयार केले। म्हणजे 52 बीर आहेत, मग 52 बीरांना त्यांनी 52 चेडा हे नाव दिलं। मुळामध्ये 52 वीर आहेत, 52 चेडे नाही। आणि हे 52 वीर आई महाकालीचे सेवक आहेत। ज्या ज्या ठिकाणी आई महाकाली अवतार घेते त्या त्या ठिकाणी हे 52 वीर आईच्या संरक्षणासाठी, तिची आज्ञा पाळण्यासाठी कार्यरत असतात। जसं की श्री वणीगड निवासिनी सप्तशृंगी मातेच्या समोर जो मार्कंड पर्वत आहे त्या पर्वतावरती सुद्धा 52 वीर आहेत। आई काळूबाईच्या गडावरती सुद्धा 52 वीर आहेत। तसंच पावागड शक्तीपीठ येथील महाकालीच्या मंदिराभोवती सुद्धा 52 वीर आहेत। आणि ह्या 52 वीरांचाच अप्रभंश हा 52 चेडा असा झाला।
यामध्ये पुढचा प्रश्न मला असा विचारण्यात आलेला आहे की आई काळूबाई खरोखर जादू करते का, वाईट शक्ती वापरते का, किंवा काळूबाईच्या नावाने जी काही करणी वाईट विद्या केल्या जाते यामध्ये आई काळूबाईची मर्जी असते का? तर बिलकुल नाही. आई काळूबाई ही माता महाकालीचा अवतार आहे आणि आई माता महाकाली ही जगत जननी आहे. भयंकर प्रेमाळू कृपाळू अशी दयेचा सागर आहे. तुम्ही काळूबाईचा फोटो बघा, तिच्या त्या चेहऱ्यावरती एवढं गोड हसू आहे की अगदी एखाद्या 16 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावरती जो टवटवीतपणा हवा, जे तेज हवं, षोडश सुंदरी 16 वर्षाची सुंदरी अशा प्रकारचं तेज हे काळूबाईच्या मुखावरती आहे. मग एवढी सुंदर असणारी जगन्माता वाईट कसं काय करेल? तर वाईट आई करत नाही, वाईट तुम्ही आणि आम्ही करतो. काही लोक वाईट विद्या शिकतात, ती वाईट विद्या आई काळूबाईच्या नावाने खपवतात. आई काळूबाईच्या नावाने स्वतःचे मंदिरं थाटतात. 52 चेडे, 52 वीर, पंचचेडे, धावजी पाटील, मांगीरबुवा इत्यादी शब्दांचा भक्तांना धाक दाखवतात आणि त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक करतात, पैसे लुबाडतात. हेच सत्य आहे. माझ्या बोलण्याचा काही लोकांना राग येईल, परंतु आला तरी हरकत नाही. मी या तत्वावर चालणारा व्यक्ती आहे की स्वतःची जन्मदाती आई का नाही असेना, जे खरं आहे ते खरं आहे. मुळामध्ये आई काळूबाई ही स्वतः सर्परूपामध्ये राहते असं म्हणतात. सर्परूपामध्ये राहण्याचं कारण भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये सर्पांचा हार आहे आणि आई काळूबाई ही भगवान महादेवाची उग्र शक्ती असल्यामुळे, खडगरूपी त्रिशूळरूपी शक्ती असल्यामुळे ती स्वतः सर्परूपांमध्ये सुद्धा भक्तांना दर्शन देते. तर मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, आई काळूबाईच्या नावाने ज्ञानमाळीचे कार्यक्रम होतात. ह्या कार्यक्रमामध्ये इंगळाचं न्हाणं, होम, वेताची छडी इत्यादी प्रकार होतात. ह्या प्रकारांना माझा विरोध नाहीये. आईची सेवा म्हणून तुम्ही भक्ती करा, परंतु ज्यांनी आई काळूबाईच्या नावाने दुकानं थाटली आहेत, जे 1-1 लाखांपर्यंत दक्षिणा सांगतात, होमाचा कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी दांडगी दक्षिणा वसूल करतात, नेमकं त्या होमाच्या कार्यक्रमामध्ये विशेष असं काय आहे? मी स्वतः एक शिक्षक आहे आणि विज्ञानवादी शिक्षक आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य मी कधीच केलेलं नाही, यापुढे सुद्धा करणार नाही. विज्ञान सांगतं की मनुष्याच्या शरीराची ही जी चमडी आहे, ही चमडी 3 सेकंदापर्यंत उष्णता धारण करू शकते. म्हणजे तुमच्या शरीराला 3 सेकंदापर्यंत लवकर चटका बसत नाही. मग होम खेळताना नेमकं काय करतात? अंगामध्ये संचार होतो. आई अंबाबाई, काळूबाई, महादेव किंवा इतर धर्मीयांमध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे. मुस्लिम धर्मामध्ये आलावा नावाचा प्रकार असतो. त्या आलाव्यामध्ये मोहरम खेळली जाते. त्यांच्या अंगात काही पिराची सवारी भरते. मग ते लोक निरनिराळे आवाज काढतात, किंचाळ्या मारतात, उड्या मारतात, माकड चाळे करतात आणि होमामध्ये जाऊन उड्या मारतात. बरं, होमामध्ये उडी मारली तर होमामध्ये मांडी घालून बसायला हवं. निदान अर्धा मिनिट तरी त्या कोळशावरती, तप्त निखाऱ्यांवरती उभं राहायला हवं. उभं राहत नाहीत. 2 उडी मारली की 3री उडी त्यांची होमाच्या बाहेर जाते. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी उष्माधारकतेचा नियम वापरता, विज्ञानाचा नियम वापरता आणि त्या ज्ञानमाळीच्या नावाखाली भक्तांची पिळवणूक करता. दुसरा प्रकार आई काळूबाईच्या नावाने अघोरी हा चालतो, तो म्हणजे इंगळाचं न्हाणं. गरम इंगूळ करतात, कोळसे गरम असतात आणि असे तप्त गरम कोळसे कुठल्या तरी भांड्यामध्ये घेतात आणि ते त्या भक्ताच्या डोक्यावरती ओततात. बरं, इथपर्यंत ठीक आहे. भक्ताच्या डोक्यावरती गरम कोळसे ओतल्याच्या नंतर ते कोळसे तसेच राहू द्यायला पाहिजे. 1 मिनिट 2 मिनिट ते कोळसे जर डोक्यावरती राहिले तर मान्य करता येईल की तुमच्या अंगामध्ये खरोखरच दैवी शक्तीचा संचार झालेला आहे. परंतु तसं होत नाही. पहिले त्या व्यक्तीला ओल्या कपड्याने स्नान घातलं जातं. त्या व्यक्तीचे कपडे ओले असतात. त्या व्यक्तीच्या डोक्यावरती दही आणि दूध ओतलं जातं. दही आणि दूध हे डोक्याला चिपकून बसतं. त्यामुळे तुम्ही डोक्यावरती जे गरम गरम निखारे ओतता ते सर्व निखारे तुमच्या शरीराला उष्णता देण्या इतके लायकीचे राहिलेले नसतात, ते विझतात. आणि तिसरा विषय, डोक्यावरती निखारे ओतले की ओतले लिंबाच्या पाल्याने ते सर्व निखारे बाजूला झटकले जातात.
म्हणजे सरळ सरळ अगदी 5वीतला मुलगा, जो मुलगा 5वीतलं विज्ञान शिकलेला आहे, सायन्स शिकलेला आहे, असा 5वीतला मुलगा सुद्धा सांगू शकेल की सरळ सरळ हा उष्णतेचा नियम या ठिकाणी लागू करतात आणि त्या उष्णतेच्या नियमाखाली आई काळूबाईचं नाव करून हा भक्तांची लुबाडणूक करण्यासाठीचा वेडा बाजार भरवला जातो। मी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की मी मोफत गुरुमंत्र देईल, मोफत दीक्षा देईल, मोफत उपासना सुद्धा शिकवेल, परंतु माझे काही नियम आहेत। ते नियम असे, मी कोणाच्याही घरी होम करणार नाही, हवन करणार नाही, त्या हवनामध्ये मी स्वतःही उडी मारणार नाही आणि तुम्हाला म्हणजे माझा जो नवीन होणारा शिष्य असेल त्यालाही उडी मारू देणार नाही। दुसरा विषय, मी स्वतः इंगळाचं न्हाणं करणार नाही, तुम्हालाही करू देणार नाही। जर तुम्ही भोळ्या मनातून फक्त आई काळूबाईची उपासना करायला तयार असाल, तिची साधना करायला तयार असाल, तर ती साधना विधी संपूर्णपणे मोफत मी तुम्हाला शिकवण्यासाठी तयार आहे। आणि ह्या उपासनेतून जी तुम्हाला आत्मशक्ती प्राप्त होईल, कुंडलिनी शक्ती जागृत होईल, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल, ह्या आत्मज्ञानाद्वारे तुम्ही समोर बसलेल्या व्यक्तीचं भूत भविष्य वर्तमान अचूक सांगू शकाल आणि तुम्ही तुमच्या हाताने अगदी देवीचा अंगारा असो किंवा पाणी असो, कुठलीही वस्तू जर उचलून दिली तर त्या वस्तूमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि समोरच्या भक्ताचं कल्याण होईल। मग तुम्हाला हा चैतन्य मार्ग हवा आहे, भक्तांचं कल्याण करणारा मार्ग हवा आहे की इंगळाचं न्हाणं, वेताची काठी, होमामध्ये उड्या मारणे इत्यादी अघोरी आणि अंधश्रद्धाळू प्रकार हवे आहे, हे मी या ठिकाणी श्रोत्यांवरती, वाचकांवरती आणि बघणाऱ्यांवरती अवलंबून ठेवतो। तर ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। अशा पद्धतीने आज काळूबाईचा पार्ट 2 मी तयार केला आहे। लवकरच आई काळूबाईवरती आपण भाग 3 सुद्धा तयार करणार आहोत। तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो। जय माता दी, जय जगदंब।